लोकसंस्कृतीमधली दिवाळी. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. दिवाळी दर वर्षाला येते. आनंदाला उधाण येतं. घरात गोडधोड होतं, अंगणात रांगोळ्या रंगतात, दिव्यांची आरास होते. मन सुख समाधानानं अगदी चिंब होतं. खेड्यातली दिवाळी आम्ही पाहिलेली. आता खेडीही बदलायला लागलीत. शहरीकरणाचा वारा त्यांनाही लागलाय, पण अजून पूर्ण बदलली नाहीत. लोकसंस्कृतीचा एक तुकडा का होईना खेड्याच्या रूपानं जिवंत आहे. दरवर्षी दिवाळीत मला खेड्यात अशीच कोणीतरी सांगितलेली एक कथा आठवते. एका आटपाट नगरात एक छोटंसं शेतकऱ्याचं घर. तिथे नवीन लग्न होऊन आलेली एक सून असते. घर खातं पितं नांदतं असणारं. अश्विन मासात एका पहाटे सासू शेतात जायला निघते. सुनेला सांगते, हे बघ, मी शेतावर निघाले. दुपारी येईन तोपर्यंत गहू मूग दाणे काढ. गव्हाळ मुगाळ शिजवून ठेव. सून नवीन आलेली. तिनं गहू मूग काढले, पण गव्हाळ मुगाळ नावाची गाईची वासरं दारात होती. तिला वाटलं तीच सासूनं शिजवायला सांगितलीत. तिनं तसं केलं. ती कापून शिजवली. सासू आल्यावर ते पाहून घाबरूनच गेली. तिचं काळीज उडून गेल्यासारखं झालं. देवासमोर जाऊन तिनं डोकं आपटत म्हटलं, देवा, सुनकडनं चुकलं. माझी गवाही मुगाई वासरं जिवंत कर, नाहीतर तुझ्या पुढे डोकं आपटून रक्ताचं शिंपण करीन. माझी वासरं जिवंत केलीस तर सगळ्यांना साखर वाटीन. देवानं तिचं ऐकलं. तिची गवाही मुगाई वासरं जिवंत केली. वासरं गायांना जाऊन बिलगली. सासूनं देवाची मनसोक्त पूजा केली. गाय वासरांना ओवाळलं. गाय वासरांच्या श्रद्धेतून ही गोष्ट आली असावी. माणसांच्या भावनाशील मनात गाय वासरांचं महत्व चिरंजीव झालं. वसुबारसेला सगळ्या गोठ्यात गाई वासरांना ओवाळलं जातं. त्यांना गोडधोड घास भरवला जातो. खेड्यातली संपन्नता काही पावलं गोठ्यातूनही येते. त्या सोन पावलांचं हे सश्रद्ध पूजन असावं. दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाईचा वारा, बैल नवरा, बैल कुणाचा, लक्ष्मणाचा, लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा. हे गाणं खूप पूर्वीपासून लहान थोरांच्या तोंडी आहे. यातल्या गाई म्हशी ओवाळीची संगती अशा लोककथांमधून लावली जाऊ शकेल असं वाटतं. खेड्यात दिवाळीच्या दिवसात तर शेणाच्या गवळणी करतात. या गवळणी मखमलीच्या फुलांनी, बांगडीच्या रंगीत काचांनी सजवतात. शेवटच्या दिवशी पांडव सभा करतात. 5 पांडव द्रौपदी बनवतात. हे सगळं पहाटे उठून शेणापासून करतात. या प्रथा हळूहळू लोप पावतील की काय अशी भीती वाटते आहे. दारातले शेणसडे, त्यावर रांगोळ्यांचे गालिचे, गोपद्म, दाराच्या दोन्ही बाजूंना तेल घातलेल्या पेटवलेल्या पणत्या, हे सारं त्या पहाटेचं रूप साजिवंत करायचे. नरक चतुर्दशीला श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला म्हणून मग दारात शेणाच्या थापलेल्या उताण्या नरकासुरावर काही ठिकाणी केर कचरा टाकायचे. मग पहिल्या अंघोळीचं थंडीत होणारं कडकडीत पाण्याचं दमदार स्नान. उठणं चोळून घेणं हा आवडीचा कार्यक्रम. अंघोळीनंतर देवाला, वडीलधाऱ्यांना नमस्कार. लक्ष्मीपूजनाचा तर आगळा थाट. झेंडूच्या माळा, रांगोळ्या, पक्वान्नाचं जेवण आणि पूजेनंतर फटाक्यांचा कडकडाट. कोणीतरी जाणतं माणूस मोठ्यांदा श्लोक म्हणायचं. नमस्ते सर्व देवानां वरदासी हरे हे प्रिया या गती स्वत्प्रपन्नानां सामे स्यात्तव दर्शनात. याचा अर्थ त्यावेळी कळायचा नाही. मग आम्हाला जवळ बोलावून त्याचा अर्थ सांगितला जायचा. त्याचा अर्थ, हे लक्ष्मी माते, तू सर्व देवांना वर देणारी आहेस. विष्णूला प्रिय आहेस. जे लोक तुला शरण येतात त्यांना जी गती प्राप्त होते ती आम्हाला तुझ्या दर्शनाने प्राप्त हो. लक्ष्मीपूजनाला घरच्या बायकाही ठेवणीतल्या जरीकाठी साड्या नेसायच्या. ठसठशीत दागिने अंगावर चढवायच्या. काही दागिने, पैसे, रुपये चांदीच्या ताम्हणात घालून पूजेसाठी ठेवलेले असायचे.
फळे, लाह्या, फुलं मांडून ठेवलेली असायची. दागिन्याच्या पेटीतली मोत्याची नथ लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नाकात घातली जायची. पुरुष माणसही धोतर, जाकीट, डोक्याला फरची टोपी घालून पूजेला बसत. खरं तर आम्ही लहान पोरं त्यावेळी कधी लक्ष्मीपूजन संपतंय आणि कधी फटाक्याची मोठी माळ वाड्याबाहेर लावतो याचीच वाट पाहत बसायचो. काही जण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिशोबाच्या वह्यांचेही पूजन करत. पण वही पूजन हे बऱ्याच जणांच्यात पाडव्याला व्हायचे. पाडवा दिवाळी म्हणजे बलिप्रतिपदा. खेड्यापाड्यातल्या बायका नेहमी औक्षण करताना म्हणतात, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. या बळीराजाला विष्णूनं वामन रूप घेऊन पाताळात घातलं. खरं तर हा बळीराजा हा दातृत्व संपन्न, कर्तव्य संपन्न, सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करणारा, शेतकऱ्यांचा त्राता. त्या काळात सगळीकडे समृद्धी होती. प्रजा सर्वार्थानं सुखी होती. त्या बळीचं राज्य पुन्हा येवो म्हणणाऱ्या आमच्या माय भगिनी औक्षणावेळी त्याची अजूनही वाट काढतात, आठवण काढतात. पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते, भेटी दिल्या जातात, प्रेम जपलं जातं. हे जगण्याला आश्वासक असं निधान असतं. पण लोकगीतात मात्र पाडव्याला पतीलाच काय, पित्याला आणि भावालाही ओवाळण्याचे उल्लेख येतात. पाडव्याच्या दिवशी ओवाळिलं न्हाणीवर, हिला जरीचा परकर नेणत्या बाईला. पाडव्याच्या दिवशी ओवाळिले भावा बापा, मोती मागती काफा नेणती बाई माझी. पाडव्याच्या दिवशी कशाचा बार झाला, यानं वही ग पूजिली सावळ्या बाळानं. खरं तर रोजच दिवाळीच्या दिवशी आंघोळीनंतर औक्षण केलं जातं. पिठाचे मुटके ओवाळून उजव्या डाव्या बाजूला टाकले जातात. पण खऱ्या औक्षणाचा थाट भाऊबीजेचाच. खरं तर लोकसंस्कृतीमध्ये दिवाळीतल्या भाऊबीजेला एक माहेर सण मानले आहे. भावा बहिणीच्या काळीज नात्याचा ओला भावबंध जपणारा हा दिवस. त्यामुळे बहिणींनी लोकगीतातून जिव्हाळ्यानं जपला आहे. वर्षभर माहेराची खुणावणारी वाट या निमित्तानं खुली होते. नाहीतर निदान त्या वाटेवरून भाऊराया तरी या दिवशी गूज पुसायला येतो. आई बापाची यात काळजी भाऊरायाकडून खुशाली समजून पुरी होते. कधी लेकीला दिवाळीसाठी 4 दिवस पाठवा म्हणून सांगावा धाडलेला असतो. मायेची नजर लेकीच्या वाटेवर लागलेली असते. लेकीला सासरची मंडळी पाठवतील की नाही याची मायेला काळजी असते. दिवाळी दिवशी दही लागत गाईला, घोर लेकीच्या मायेला. कारण मायेला माहिती असतं, तिचं येणं हे तिच्यावर अवलंबून नाही. लेकराला जन्माला घालायचं आणि परक्याच्या घरी द्यायचं, हे स्त्री जातीचं चिरंजीव दुःख तिला त्या क्षणी सलत राहतं. कधी काही भावा बहिणीच्या झालं असेल तर ते मनावर घेऊ नकोस. तू काही मला वाकडा बोललास तर काही काळानंतर तुझ्याच मनाला त्रास होईल, तुझंच काळीज दुखावेल. सरोजिनी बाबर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात भावा बहिणीचं हे नातं खूप समंजसपणे त्यातील ओलाव्याच्या भावबंधासहित समोर येतं. दिवाळ सणाला लागलेली माहेर ओढ हे या नात्याचं निमित्त बनतं. भाऊबीजेला भाऊ आलाच नाही तर मग मन खंतावतं. ती ताटात निरांजन घेते. मनात भावाची आठवण उजळत ती आकाशातल्या चंद्रासमोर उभी राहते, औक्षण करण्यासाठी. भाऊबीजेच्या दिवशी ओवाळील चांदाला भाऊबीजेच्या दिवशी ओवाळील चांदाला, दूरदेशीच्या बांधवाला आऊक चिंतिते. जरी भाऊ आला नाही तरी चंद्र हा बाई जातीनं हक्काचा भाऊ मानला आहे. त्याला ओवाळून ती भाऊबीज साजरी करते आणि मनात कोणताही राग न ठेवता मनातला भाव ती बाहेर व्यक्त करते. माझ्या आयुष्याचा शालू इनी ते लख लख तुम्ही पांघरा बाप. माझ्या आयुष्याचा शालू इनी ते जरतारीचा, घाल शंभरावरी माझ्या बापा. भावा याला माझ्या मायेचा गोतावळा, माऊलीचा बाळ माया ठेवणीची चंद्रकळा. माझ्या आठवणींची ऊब तुमच्या जवळ राहू दे. माझ्या बापाला 100वर आयुष्य मिळू दे. भावाला मायेचा गोतावळा लाभू दे.
दिवाळीच्या संदर्भात भाऊबीजेच्या निमित्ताने भावा बहिणींचं नातं असं वेगळ्या अर्थानं उजळून निघतं. काळीज बोलीतल्या या ओव्या अशा अनुभवातून दिवाळी साजरी करतात. ज्या बहिणी माहेरी जातात त्यांचा आनंद वेगळाच. भाऊबीज मिळते, आई बाप भेटतात, आनंदानं ऊर भरून येतो. त्याचा आनंद मग गीतातून पाझरतो. दिवाळीची चोळी बीजेची चंद्रकळा, भाऊराया माझा फार झाला उतावळा. भाऊबीजे दिशी भावानं काय दिलं? चंद्रहारामधी बाई सोनं गुंफियेलं. पूर्ण चंद्रबिंब दिसे पुनवेच्या दिशी, भाऊराया तुझं यश वाढेल राशी राशी. दिवाळीच्या दिशी ताटी माझ्या मोतीसर, भाईराज माझा ओवा येतो घरदार. ती मनातल्या मनात देवाला म्हणते, लेकीचा जन्म नको घालू शिरीहारी, मोठी कठीण चाकरी परक्या हे गदारी. आणि मग खूप वाट पाहिल्यावर लेक माहेराला येते. मायेचा जीव भांड्यात पडतो. तिच्याही दिवाळीला मग खरा रंग चढतो. काही बहिणी सासरी भाऊबीजेला भावाची वाट पाहतात. वेळ जायला लागतो पण भाऊ दिसत नाही. मन हुरहुरायला लागतं. आपल्याला ओवाळणी घालावी लागणार. त्याला काही संकट असेल का? बिना ओवाळणी बहिणीच्या घरी कसं जायचं म्हणून तर तो आला नसेल का? लागेल घालावी फार मोठी ओवाळणी, चिंता काय मनी भाऊराया. नको धन, नको मुद्रा, नको मोती यांचे हार, देई प्रेमाश्रूची धार भाऊराया. आवड मला बह, लुगड नको घेऊ, अंतर नको देऊ भाऊराया. अरे मला लुगडं आवडतं, ते दिलं नाहीस तरी चालेल, पण मला अंतर देऊ नको, असं ती मनातल्या मनात त्याला विनवते. तिला पुन्हा क्षणभर वाटतं, वळवाचा पाऊस पडोनी ओसरला, भावाला झाल्या लेकी भाऊ बहीण विसरला. भावाला लेकी झाल्यावर तर तो आपणाला विसरला नाही ना, असंही तिला वाटतं. आईबाप असेपर्यंतच मुलीची माहेरची सत्ता. नंतर मग माहेर सगळं जणू भाऊजाईच्या ताब्यात जातं. माहेरावर आपली सत्ता उरत नाही. लोक लाजेस्तव भाऊ नेले तर नेतील, पण त्याचा काही भरवसा नाही. वडील भाव जयपरी आईच्या समान, पित्याचा तुला मान भाऊराया. माय तो माहेर, बाप तो माझी सत्ता, नको बोलू भाग्यवंता भाऊराया. बहिणीशी नको आता वाकडा बोल लावू, सांभाळ तुझा तोल भाऊराया. वाकडा तुझा बोल तुझे काळीज कापेल, सासरी गेल्यावर बहिणी कोठून येतील. तिथं सगळा आनंदोत्सव असतो. ही बहीण 4 दिवसांची पाहुणी म्हणून भाऊबीजे निमित्ताने येते, पण आनंदानं घरदार उजळून जातं. दिवाळीच्या दिवशी तर खेड्यात परटिणीचाही मान असतो. वर्षभराची गावाची धुणी ती धुते. मात्र दिवाळीच्या पहाटे परटीन ताटात आरती घेऊन घरोघरी जाऊन पुरुषांना ओवाळते. त्यावेळी ती म्हणते, रुपयाचं ताट सोन्याची आरती, ओवाळती माणिक मोती. घरी राजलक्ष्मी येती वर्षा वर्षा दिवाळी, माणिक मोती ओवाळी दिवाळीच्या सणाला. त्या दिवशी ओवाळणीचा तिचाही मान असतो. खरं तर पूर्वीचे जे 12 बलुतेदार मानले जात, त्या सर्वांना दिवाळीची ताटं वाढून दिली जात. त्यांच्याही घरी गोडधोड पोचावं, त्यांनाही दिवाळीचा आनंद मिळावा, ही त्या पाठची भावना असे. अरुणा ढेरे यांच्या यक्षरात्र मध्ये दिवाळीचा एक सुंदर वेगळा संदर्भ येतो. दिवाळी म्हणजे यक्षांची रात्र, त्यामुळे दिवाळीला यक्षांचीही पूजा केली जाते. कुबेर हा यक्षांचा राजा मानला जातो आणि लक्ष्मीला त्याची पत्नी मानल्याचे उल्लेख येतात. हे दोघेही संपत्तीचे देव, म्हणून त्यांची पूजा. दिवाळीला जे दीप उजळण्याची प्रथा आहे ती यमधर्मासाठी आहे असंही मानलं जातं. दक्षिण दिशेला तोंड करून दिवे उजळवतात ते मृत्यूदेव यमधर्मालाच. एकदा यमदूतांनी विचारलं,
आम्हाला खूप वेळा काही जणांना अकाली मृत्यू द्यावा लागतो. त्यावेळी खूप वाईट वाटतं. भरल्या संसारातून अचानक असं उठवून नेणं क्लेशदायक वाटतं. ते टाळता येणार नाही का? तेव्हा मग यमधर्मानं आश्वासन दिलं. सांगितलं, धनत्रयोदशीपासून 4 दिवस जो दिवे उजळील आणि दीपदान करील त्याला अपमृत्यू येणारच नाही. त्यामुळे दिवाळीत दीपोत्सव करण्यासाठी आयुष्यवृद्धीचा एक धागा जोडला गेला असं जाणवतं. खरं तर सर्वसामान्य माणसांचं आयुष्य थोड्याफार कष्टात, अडचणीतच जातं. सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ तर चालूच असतो. वर्षातून येणारा हा दिवाळीचा सण श्रद्धायुक्त आनंद जोपासणारा असा सण असतो. 4 घटका सर्वांनी एकत्रित होऊन साजरा केलेला आनंद हा दीपोत्सव. तसा सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतात. राजस्थानात राम वनवासातून येण्याचा दिवस म्हणून दीपोत्सव करतात. डोंगराळ भागातले आणि सिंधी लोक रात्री मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक दिवाळीत रात्री द्यूत खेळतात. बंगालमध्ये कालीमाते पुढे स्तोत्रे गायली जातात. आंध्रात लक्ष्मीच्या स्वागताचा सण समजतात. संतांनी अभंगातून दिवाळीचे वर्णन केले आहे. ते अंतर्यामीच्या प्राणाचा दीप उजवण्याचा सल्ला देतात. ज्ञानदेवांनी म्हटले आहे, मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. जी अविवेकाचा काळा अंधार नाहीसा करते आणि विवेकाचे ज्ञानाचे दीप उजळवते, ती योगियांची दिवाळी. तुकाराम महाराजांनी साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं आहे. इथे त्यांना सत्संग अपेक्षित आहे. चांगल्या आचार विचारांच्या सहवासात राहणे हे ते दिवाळीच मानतात. मुघल कारकिर्दीत अकबर बादशाह दिवाळी दिवशी महालात सर्वत्र दीपोत्सव करत असे. दौलत खाण्यासमोर 40 फूट उंचीचा स्तंभ रोवून त्यावर मोठा दीपक पेटवत असे, असे उल्लेख ऐने अकबरीमध्ये आहेत. एकंदरीत दिवाळीला खास परंपरा आहे. तिचं असं वेगळं अस्तित्व आहे. तिच्याशी अनेक कथा, घटना, प्रसंग यांचा संबंध दर्शवला आहे. सर्व लोक अजूनही दिवाळी संबंधी इतकंच म्हणतात आणि म्हणत राहतील, स्नेहल, मंगल, सोज्वल, निर्मल दिवाळी दरवर्षी या पृथ्वीतलावर येवो. दरवर्षीवर तू या पृथ्वीतलावर अवतार घे आणि आमची मने जीवने तेजाळून टाक. धन्यवाद.